नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मे महिन्यामधले चालू घडामोडीचा हा आपला 7वा व्हिडिओ आहे. यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम गगनयान कोणत्या वर्षी लॉन्च करण्याची घोषणा नुकतीच इस्रोने केली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 2027. भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम गगनयानचं प्रक्षेपण जे आहे ते 2027च्या पहिल्या तिमाहीत करण्याची घोषणा नुकतीच इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी केलेली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018मध्ये स्वातंत्र्य दिनाच्या भाषणामध्ये गगनयान प्रकल्पाची घोषणा केली होती. ते 2022 या वर्षापर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष्य ठरवण्यात आलं होतं, परंतु कोरोनामुळे अंतराळवीरांना प्रशिक्षण देण्यामध्ये झालेला विलंब आणि जटिल तंत्रज्ञान विकसित करण्यात येणाऱ्या आव्हानांमुळे हे अभियान आता पुढे ढकलण्यात आलेलं आहे. त्याआधी 2025 आणि नंतर 2026मध्ये करण्याचं नियोजित होतं, परंतु आता ते 2027पर्यंत पुढे ढकलण्यात आलेलं आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, 2027. इथे इस्रोचा उल्लेख आलेला आहे. इस्रो ISRO लॉंग होतो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. आणि गगनयान मोहिमेअंतर्गत 4 अंतराळवीर अंतराळामध्ये पाठवले जाणार आहेत. हे 4 जण जे आहेत ते भारतीय हवाई दलातील लढाऊ विमानचालक आहेत. त्यामध्ये पहिले आहेत ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर, दुसरे आहेत ग्रुप कॅप्टन अजित कुमार, तिसरे आहेत ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप सिंह आणि चौथे आहेत विंग कमांडर शुभांशु शुक्ला. पर्याय क्रमांक 2, 2027 हे याचं बरोबर उत्तर असेल. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांवर हल्ले करण्यासाठी नुकतंच कोणतं अभियान राबवलं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ऑपरेशन सिंदूर. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलांनी पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या ताब्यातील पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांच्या मूलभूत ठिकाणावर मूलभूत ठिकाणावर हल्ले केले आहेत आणि ऑपरेशन सिंदूर राबवलेलं आहे. या मोहिमेअंतर्गत ज्या ठिकाणावरून भारताविरोधात दहशतवादी हल्ला करण्याची योजना तयार करण्यात आली होती त्या 9 ठिकाणांवर हल्ले करण्यात आलेले आहेत. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, ऑपरेशन सिंदूर. नुकतेच वयाच्या 59व्या वर्षी निधन झालेल्या करिवे पिल राबिया यांना कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 2022. हे बघा, हे होते करिवे पिल राबिया यांचं नुकतंच 59व्या वर्षी निधन झालेलं आहे. केरळमधील शारीरिकदृष्ट्या विकलांग सामाजिक कार्यकर्त्या होत्या. 1990मध्ये मल्लपुरम जिल्ह्यातील केरळ राज्य साक्षरता मोहिमेतील त्यांच्या भूमिकेमुळे त्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यांना 1999मध्ये भारत सरकारने राष्ट्रीय युवा पुरस्कार, 2001मध्ये नारी शक्ती पुरस्कार आणि 2022मध्ये पद्मश्री हा पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, 2022. नेक्स्ट, मूडीजने भारताचा 2025मध्ये विकासदर किती राहण्याचा अंदाज नुकताच व्यक्त केला आहे? मूडीज ही एक अमेरिकन क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे आणि या मूडीजने नुकताच ग्लोबल मायक्रो आउटलुक 2025-26 नावाचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे आणि या रिपोर्टमध्ये भारताचा 2025मध्ये विकासदर जो आहे तो 6.3% राहील असा अंदाज व्यक्त केलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2, 6.3% हे याचं बरोबर उत्तर असेल. प्रश्न आहे, अंगोला हा देश नुकताच आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचा कितवा सदस्य देश बनला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 123वा. अंगोला हा ISA किंवा इंटरनॅशनल सोलार अलायन्सचा नुकताच 123वा सदस्य देश बनला आहे. इंटरनॅशनल सोलार अलायन्स ही कर्कवृत्त व मकर दरम्यान येणाऱ्या देशांची संघटना आहे. हिची स्थापना झालेली आहे 30 नोव्हेंबर 2015 या दिवशी भारत आणि फ्रान्स यांच्या पुढाकाराने. हिचं मुख्यालय भारतामध्ये हरियाणामध्ये गुरुग्राम या ठिकाणी आहे आणि सध्या महासंचालक आहेत आशिष खन्ना. आणि अंगोला मॅपमध्ये इथे आहे अंगोलाची राजधानी आहे लुआंडा. प्रेसिडेंट आहेत जाओ लाउरेन्सो आणि चलन आहे अंगोलियन क्वाझा. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक व्यंगचित्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 5 मे. 5 मे हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक व्यंगचित्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. 1895मध्ये पहिलं रंगीत व्यंगचित्र जे आहेत द येलो किड हे प्रकाशित झालं होतं याच दिवशी. त्यामुळे या दिवसाची आठवण म्हणून दरवर्षी 5 मे हा दिवस जागतिक व्यंगचित्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय सुईणी दिन
म्हणून साजरा करण्यात येतो किंवा इंटरनॅशनल मिडवाईफ डे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 5 मे. 1992 पासून दरवर्षी 5 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय सुईणी दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस सुईणींचे कार्य ओळखून आणि माता व नवजात शिशूंना आवश्यक असणारी काळजी घेण्याकरिता सुईणींच्या स्थितीविषयी जागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी साजरा केला जातो. आणि यावर्षी हा दिवस मिडवाईफ्स क्रिटिकल इन एव्हरी क्रायसिस या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 5 मे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक पोर्तुगीज भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 5 मे. 5 मे हाच दिवस दरवर्षी जगभरात जागतिक पोर्तुगीज भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस जगभरात पोर्तुगीज भाषेचा वापर आणि प्रसार करण्यासाठी साजरा केला जातो. हा आहे जागतिक पोर्तुगीज भाषा दिन जो 5 मे या दिवशी असतो. जर असं विचारलं की मराठी भाषा गौरव दिन कधी असतो, तर दरवर्षी 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन असतो. जागतिक हिंदी दिन 10 जानेवारीला आहे. राष्ट्रीय हिंदी दिन 14 सप्टेंबर. जागतिक भाषांतर दिन 30 सप्टेंबरला आहे. आणि जागतिक मातृभाषा दिन 21 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. हे देखील लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील किती गावात मधाचे गाव ही योजना राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने किंवा महाराष्ट्र सरकारने घेतला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 10. मधुमक्षिका पालनातून उत्पन्न वाढीसाठी आणि दर्जा सुधारण्यासाठी राज्यामध्ये मधाचं गाव योजना राबवण्यात येत आहे. आणि या योजनेअंतर्गत महाबळेश्वर जवळील मांघर हे गाव देशातील पहिलं मधाचं गाव म्हणून निवडण्यात आलं होतं. आणि आता राज्य सरकारने या योजनेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला असून राज्यातील 10 गावांमध्ये मधाचे गाव योजना राबवण्यास मान्यता दिली आहे. यासाठी जवळपास 5,01,97,000 रुपयांचा निधी देखील मंजूर केलेला आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 10. नेक्स्ट, खालीलपैकी कोणाची नुकतीच जर्मनीचे नवीन चान्सलर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फ्रेडरिक मर्झ. फ्रेडरिक मर्झ हे नुकतेच जर्मनीचे नवीन चान्सलर बनलेले आहेत. जर्मनीच्या संसदेमध्ये नुकत्याच झालेल्या मतदानामध्ये जर्मन रूढीवादी नेते फ्रेडरिक मर्झ यांची जर्मनीचे नवीन चान्सलर म्हणून निवड करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 फ्रेडरिक मर्झ हे याचं बरोबर उत्तर असेल. जर्मनी मॅपमध्ये इथे आहे जर्मनी, राजधानी आहे बर्लिन, सध्या राष्ट्रपती आहेत फ्रँक वॉल्टर स्टेनमियर, चान्सलर आहेत आता हे फ्रेडरिक मर्झ आणि चलन आहे युरो. पुढचा प्रश्न आहे, भारत सरकारने नुकतीच खालीलपैकी कोणाची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मंडळावर भारताचे नामांकित संचालक म्हणून नियुक्ती केली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 परमेश्वर अय्यर. IMF म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. आणि भारत सरकारने जागतिक बँकेचे कार्यकारी संचालक परमेश्वर अय्यर यांची नुकतीच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मंडळावर भारताचे नामांकित संचालक म्हणून नियुक्ती केलेली आहे. KV सुब्रमण्यम यांच्या 3 वर्षाच्या कार्यकाळापूर्वीच त्यांना परत बोलवण्यात आलेले किंवा त्यांची सेवा संपुष्टात झालेली आहे. त्यामुळे या पदावर आता या परमेश्वर अय्यर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 परमेश्वर अय्यर हे याचं बरोबर उत्तर असेल. नेक्स्ट, खालीलपैकी कोणी नुकतीच भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई. हे बघा, हे आहेत न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई. आणि नुकतंच 13 मे 2025 या दिवशी भारताचे 51वे सरन्यायाधीश संजीव खन्ना हे सेवानिवृत्त झाले आहे. त्यामुळे जागेवर आता भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून या न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई हे याचं बरोबर उत्तर असेल. प्रश्न, लॉरेन्स वोंग यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा निवड झाली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सिंगापूर. लॉरेन्स वोंग यांचा पक्ष आहे PAP पार्टी किंवा पीपल्स ॲक्शन पार्टी. आणि नुकत्याच सिंगापूरमध्ये झालेल्या सर्वसाधारण निवडणुकामध्ये 97 पैकी 87 जागांवर यांनी विजय मिळवला आहे. या प्रचंड बहुमतामुळे ते आता सिंगापूरचे नवीन पंतप्रधान बनलेत किंवा पुन्हा एकदा पंतप्रधान बनलेले आहेत. सिंगापूर मॅपमध्ये इथे आहे सिंगापूर, राजधानी आहे सिंगापूर सिटी. आता पंतप्रधान बनलेत हे लॉरेन्स वोंग आणि चलन आहे सिंगापूर डॉलर. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 11 मे. 11 मे हा दिवस दरवर्षी आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. नेक्स्ट, खालीलपैकी कोणाची नुकतीच UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अजय कुमार. अजय कुमार जे भारताचे माजी संरक्षण सचिव आहेत आणि रिटायर्ड IAS ऑफिसर आहेत, यांची नुकतीच आता UPSCचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.
पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय वनस्पती आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे आंतरराष्ट्रीय वनस्पती आरोग्य दिन जो आहे तो दरवर्षी पर्याय क्रमांक 2 12 मे ह्या दिवशी साजरा केला जातो. हा दिवस वनस्पतींच्या सुरक्षेबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने साजरा करण्यात येत असून पहिल्यांदा हा दिवस 2022 मध्ये साजरा करण्यात आला होता आणि यावर्षी हा दिवस दी इम्पॉर्टन्स ऑफ प्लांट हेल्थ इन वन हेल्थ या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित रिअल टाईम फॉरेस्ट अलर्ट सिस्टीम नुकतीच कोणत्या राज्याने सुरू केली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मध्य प्रदेश. मध्य प्रदेश राज्य सरकारने नुकतीच भारतातील पहिली AI बेस्ड रिअल टाईम फॉरेस्ट अलर्ट सिस्टीम सुरू केलेली आहे. ही सिस्टीम वन संवर्धनाच्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी सुरू केलेला एक अभूतपूर्व असा उपक्रम आहे आणि या प्रणालीच्या माध्यमातून उपग्रह प्रतिमा, मोबाईल फीडबॅक आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून वन देखरेख मजबूत करण्याचा आणि जमिनीवरील अतिक्रमण आणि वनऱ्हासाला प्रतिसाद यामध्ये सुधारणा करण्याचं काम केलं जाणार आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 मध्य प्रदेश. मध्य प्रदेश राजधानी आहे भोपाळ. राज्यपाल आहेत मंगूभाई सी पटेल आणि मुख्यमंत्री आहेत मोहन यादव. नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने डिसेंबर 2025 पर्यंत भारत जगातील कितवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असा अंदाज नुकताच व्यक्त केला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चौथी. IMF किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने नुकताच भारत डिसेंबर 2025 पर्यंत जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असा अंदाज व्यक्त केलेला आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक डाटानुसार भारत सध्या $4.3 ट्रिलियन इकॉनॉमीसह जगामध्ये 5व्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर USA आहे, दुसऱ्या क्रमांकावर चीन, तिसऱ्या क्रमांकावर जर्मनी आणि चौथ्या क्रमांकावर जपान आहे. भारत आहे 5व्या क्रमांकावर. त्यामुळे उत्तर असेल IMFने नुकतंच भारत डिसेंबर 2025 पर्यंत जगामधली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असा अंदाज व्यक्त केलेला आहे. पर्याय क्रमांक 2. IMF म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड स्थापना झालेली आहे 1944 मध्ये. मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC या ठिकाणी. सध्या MD आहेत क्रिस्टिना जॉर्जिवा आणि पहिल्या डेप्युटी MD आहेत गीता गोपीनाथ. पुढचा प्रश्न आहे, ICCने जाहीर केलेल्या T20 क्रमवारीमध्ये कोणता देश पहिल्या क्रमांकावर राहिला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भारत. ICCने नुकताच जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीनुसार T20मध्ये जगामध्ये भारत हा देश पहिल्या क्रमांकावर राहिलेला आहे. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशातील शाळेमध्ये AI किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता विषय अनिवार्य करण्यात आला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 UAE किंवा संयुक्त अरब अमिराती. UAE मध्ये आता 12वी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना AI किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषय अनिवार्य करण्यात आलेला आहे आणि असा करणारा UAE हा जगामधला पहिलाच देश बनलेला आहे. UAE मॅपमध्ये इथे आहे. UAE राजधानी आहे अबुधाबी. सध्या राष्ट्रपती आहेत मोहम्मद बिन जायद अल नह्यान. PM किंवा पंतप्रधान आहेत मोहम्मद बिन रशीद अल मक्तोम आणि चलन आहे UAE दिरहाम. अँथनी अल्बानीस यांनी नुकतीच कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदाची निवडणूक जिंकली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ऑस्ट्रेलिया. अँथनी अल्बानीस यांनी किंवा यांचा पक्ष आहे लेबर पार्टी आणि या पक्षाने नुकतीच ऑस्ट्रेलियामध्ये निवडणूक जिंकलेली आहे. त्यामुळे अँथनी अल्बानीस हे आता ऑस्ट्रेलियाचे पुन्हा एकदा पंतप्रधान बनलेले आहेत. ते ऑलरेडी 2022 पासून ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान आहेत. ऑस्ट्रेलिया इथे आहे. ऑस्ट्रेलिया राजधानी आहे कॅनबेरा. सध्या पंतप्रधान आहेत अँथनी अल्बानीस. चलन आहे ऑस्ट्रेलियन डॉलर. खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने 6 मे हा दिवस त्यांच्या राज्यामध्ये व्यापारी दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे? तर ही घोषणा केलेली आहे तामिळनाडू या राज्य सरकारने. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 तामिळनाडू हे याचं बरोबर उत्तर असेल. तामिळनाडूमध्ये आता दरवर्षी 6 मे हा दिवस व्यापारी दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. प्रश्न आहे, भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांनी नुकतीच कोणत्या देशाच्या परराष्ट्रमंत्री पदाची शपथ घेतली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कॅनडा. भारतीय वंशाच्या अनिता आनंद या कॅनडाच्या नव्या परराष्ट्रमंत्री बनलेल्या आहेत आणि पहिल्यांदाच एका हिंदू वंशाच्या महिलेला इतकं प्रतिष्ठित पद कॅनडामध्ये मिळालेलं आहे. 13 मे या दिवशी त्यांनी भगवद्गीतेवर हात ठेवून कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 कॅनडा हे याचं बरोबर उत्तर असेल. कॅनडा राजधानी आहे ओटावा. सध्या पंतप्रधान आहेत मार्क कार्नी आणि चलन आहे कॅनडियन डॉलर. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 12 मे. 12 मे हा दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय नर्स डे किंवा जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो. रुग्णांची सेवा करणाऱ्या परिचारिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी 12 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो आणि हा दिवस आधुनिक नर्सिंगच्या जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा जन्मदिन आहे.
नेक्स्ट, खालीलपैकी कोण नालसाचे नवीन अध्यक्ष बनले आहेत? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सूर्यकांत शर्मा. नालसा NALSA. नालसा म्हणजे नॅशनल लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी किंवा मराठीमध्ये राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण. ही भारताची एक वैधानिक संस्था आहे जी 9 नोव्हेंबर 1995 रोजी कायदेशीर सेवा प्राधिकरण कायदा 1987 अंतर्गत स्थापन झालेली आहे आणि पात्र उमेदवारांना मोफत कायदेशीर सेवा प्रदान करणं आणि प्रकरणांचं जलद निराकरण करण्यासाठी लोक अदालती आयोजित करणं हे या नालसाचं प्रमुख कार्य आहे. आणि नालसाचे आता नुकतेच अध्यक्ष बनलेत हे सूर्यकांत शर्मा. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 सूर्यकांत शर्मा हे याचं बरोबर उत्तर असेल. ॲक्च्युली नालसाचे मुख्य संरक्षक असतात भारताचे सरन्यायाधीश आणि कार्यकारी अध्यक्ष जे असतात किंवा अध्यक्ष जे असतात ते असतात भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील दुसरे सरन्यायाधीश किंवा दुसरे सर्वात ज्येष्ठ सरन्यायाधीश. आणि सध्या नुकतेच हे सूर्यकांत शर्मा हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयामधले सर्वात ज्येष्ठ सरन्यायाधीश बनल्यामुळे ते आता या नालसाचे अध्यक्ष बनलेले आहेत. सूर्यकांत शर्मा हेच भारताचे 53वे चीफ जस्टिस देखील असणार आहेत, हे देखील लक्षात ठेवा. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती विधानसभा पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी देशामधली पहिली विधानसभा बनली किंवा बनणार आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दिल्ली विधानसभा. दिल्ली विधानसभा आता पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे भारतामधली पहिली विधानसभा बनणार आहे. दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष विजेंद्र गुप्ता आणि दिल्लीचे उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी नुकतंच 12 मे 2025 या दिवशी दिल्ली विधानसभेच्या आवारामध्ये 500 किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी केलेली आहे आणि हा प्रकल्प पुढील 45 दिवसांमध्ये पूर्ण होणार आहे. त्यामुळे आता दिल्ली विधानसभा ही पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी भारतामधली पहिली विधानसभा बनणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 दिल्ली विधानसभा हे याचं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर आजचा प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हाला आज खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, सध्या चर्चेत असलेला लाहौल स्पिती हा जिल्हा कोणत्या राज्यातला आहे किंवा हा कोणत्या राज्यातील जिल्हा आहे? ऑप्शन्स आहेत जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि पंजाब. याचं बरोबर उत्तर तुम्हाला आज खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे.